चला तर मित्रांनो, आम्ही आलो आहे बाणेर टेम्पलला. तर आपला नवीन ती ब्लॉग असणार आहे आणि आपण जेवढे पण फिरणार इकडे तिकडे ते प्रत्येक ब्लॉग आपला यूट्यूबला पडणार आहेत. आणि आमच्यासोबत आहे आमचे अक्षय भाऊ. आणि जस्ट आता आम्ही आलो आहे बाणेर टेम्पलला. आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू. किशोर भाऊ पहिल्यांदा आले बाणेर टेम्पलला. आता आपण पोहोचलेलो आहे श्री बाणेश्वर देवस्थान प्रवेशद्वार. आता जस्ट आपण आलेलो आहे बाणेश्वर मंदिरामध्ये आणि वरती जे आम्ही जाणार आहेत ह्याच्यानंतर ते आहे तुकाई माता मंदिर. तर आपण तुम्हाला थोड्याच वेळात ते तुकाई माता मंदिरचं दर्शन करून देणार आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या लेण्यांमधील एक लेन आज बाणेरसारख्या गजबजल्या आणि चारी बाजूंनी विकसित होणाऱ्या परिसरात असून आपली ओळख टिकून आहे. आता आपण पोहोचलेलो आहे बाणेश्वर मंदिरात. हे मंदिर एक लेणी समूह आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी बाणेश्वराची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. पुरातत्व खात्यानुसार हे लेणे इसवी सन पूर्व 1200 वर्षातील आहे. दर्शन करून बाहेर आल्यानंतर भव्य असे शिल्पकाम बाहेर केलेले आहे आणि प्राचीनकालीन स्तंभ पण इथे उभारलेले आहेत. आता बाणेश्वर मंदिराचं दर्शन करून आम्ही तुकाई माता मंदिराचं दर्शन करायला चाललेलो आहे. बघू शकता दृश्य. बाणेश्वर मंदिराचं दर्शन करून आपण तुकाई मातेच्या मंदिराकडे निघालेलो आहेत. इथून 10 ते 15 पायऱ्या चढल्यानंतर तुकाई मातेचं मंदिर आहे. आता आपण पोहोचलेलो आहे तुकाई मातेच्या गाभाऱ्यामध्ये. इतिहासामध्ये असे सांगितले आहे की 18व्या ते 19व्या शतकामध्ये कमळकर कुटुंबाने मंदिर बांधले आहे आणि त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी देवीची आराधना केली होती असे इतिहासामध्ये सांगितलेले आहे. आणि तुकाई माताच्या मंदिरापुढे शांत आणि निसर्गरम्य वसलेले असे बाणेर ठिकाण आहे जिथून पुणे शहराचे सुंदर दृश्य दिसते. आजचा आपला पहिला ब्लॉग आणि आपण नेमकं आलेलो आहे तुकाई माता मंदिरामध्ये. आणि पहिला ब्लॉग असल्यामुळं आपलं पहिला ब्लॉग तुकाई मातेच्या मंदिरातलं दर्शन घेऊन चालू केलेलं आहे. आणि आता आपलं हे खाली बाणेश्वर मंदिर दर्शन करून आपण तुकाई मातेच्या मंदिरामध्ये आलेलं आहे आणि दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि स्पॉट बघण्यासारखा स्पॉट आहे, नक्की व्हिजिट करा. आम्ही तर बघितलेलं आहे पण तुम्ही पण नक्की या. आणि हो, आपले चॅनल चालू झालेलं आहे, करायला विसरू नका. लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुकाई मातेचं दर्शन झाल्यानंतर इकडे टेकडी आहे, चला मी तुम्हाला दाखवतो.
ही टेकडी आहे, तुम्ही बघू शकता. तुकाई मातेचं आता दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही जस्ट टेकडीवरती आलेलो आहे. वरती टेकडीवरनं जर तुम्ही व्ह्यू जर बघितला तर इथे पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसते, जे आपल्या गावाकडे दिसत पण नाही. आणि हा जो रस्ता आहे हा मेन रस्ता आहे पुण्यातला, बाणेरमधला मेन रस्ता आहे. आणि वातावरण तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर लांब जर फोकस केलं तर तिथं तुम्हाला एक नदीचं पण तुम्हाला दर्शन होते बघा. आणि इथला व्ह्यू म्हणजे एक गावाकडचंच एक निसर्ग म्हणायचं. त्या गावाकडे शेतीवाडी असतं ना, तसं निसर्ग कसा असतो तसलाच निसर्ग इकडे नाही, इकडे जर तुम्ही बघितले तर गावाकडल्यासारखं एक व्ह्यू वाटतं आपल्याला, नाही का, जे बघण्यासारखं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.